मनोज जरांगेची मागणी म्हणजे बाभळीच्या झाडाला आंबे लागले पाहिजे, हिवराच्या झाडाला सीताफळं लागली पाहिजे. बैल गा बने ना, नाही दूध देतो आमचा बैल. सगळे सोरे हवा वाशिलात ना. मग काय झालं, एकनाथ शिंदे साहेब असे कानात बोलले, असे मान असा हातात काढून तुम्ही बघा, शिन बघा देऊ. मराठवाड्यामध्ये 2,91,000 प्रमाणपत्र हे सरसगट आहे का? विखे पाटलांनी बी आकडा आणून द्यावं, 1 कोटीच्यावर प्रमाणपत्र जर निघाले तर. आणि मनोज जरांगेने बी आकडा आणून द्यावं, 1 कोटीच्यावर प्रमाणपत्र नाही. मी मिशी कापून बघन. आणि ज्याप्रमाणे वाशीत मराठे गेले, आझाद मैदानावर मराठे गेले लाखो करोडोनं, त्या प्रमाणात 50% जरी म्हणलं तर त्या अर्जाच्या रांगा लागायला पाहिजे ना हे डेमॉक्रेटला. त्याच्यानंतर 2 वेळा, एकदा वाशीला आणि एकदा पार आझाद मैदानापर्यंत मराठा समाजातील लाखो मंडळी तिकडे गेले. याचं काहीच फलित झालं नाही का असं वाटतं? काहीही फलित झालेलं नाही. हे बघा, मनोज जरांगेची मागणी म्हणजे बाभळीच्या झाडाला आंबे लागले पाहिजे, हिवराच्या झाडाला सीताफळं लागली पाहिजे. बैल गा बने ना, नाही दूध देतो आमचा बैल, असं मनोज जरांगेच्या मागण्या. हे बघा, सगळे सोयरेसाठी गेलते ना, काय झालं सगळे सोयरेचं आज बी सगळे सोयरेसाठी गेलते ना, हवा वाशिलात ना. मग काय झालं, एकनाथ शिंदे साहेब असे कानात बोलले, असे मान असा हातात काढून तुम्ही बघा, शिन बघा देऊ. काय बोलले ते त्या दोघांनाच माहिती आहे. तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब, आता ते मी सांगणार नाही, कानात बोलले. लांबून सांगा काय बोलले असतील. ते संपला नाही, तिथून आला नाही, परत आल्या आणि ते सगळे सोयरे लागू झालं नाही ते. हां, अहो त्याच्यावर 8-8.5 लाखाच्या वर 12 लाखापर्यंत हरकती आल्या. हां, त्याच्यात हे होतं ना, त्याच्यामध्ये ऑप्शन होतं ना हरकतीचं. ते पुन्हा आत्ता आझाद मैदानावर जायच्या अगोदर 2 सप्टेंबरचं जे त्या आझाद मैदानावर जायच्या अगोदर याला गेले शिवनेरीला. ते शिवनेरीला गेले आणि शिवनेरीच्या कपाळाची पायथ्याशी माती लावली, पायथ्याची कपाळाला माती लावली. आणि माती लावल्यानंतर म्हणले आता मी सरसगटच घेऊन येणार. आता गोळ्या घातल्या तरी मागं नाही, लाठा काठ्या खाईन, पण आता सरसगटच घेऊन येईन, सगळे सोयरे घेऊन येईन. मग त्या कपाळाला लावलेल्या मातीची विटंबना आहे की नाही? कारण सरसगट बी नाही आणलं आणि सगळे सोयरे बी नाही आणलं. सरसगट म्हणजे मला सांगा, 2,91,000 प्रमाणपत्र हे सरसगट आहे का? मराठवाडा धरा, बाकीच्या महाराष्ट्राचं तिकडं काढी लागू तिकडं. पण मराठवाड्यामध्ये 2,91,000 प्रमाणपत्र हे सरसगट आहे का? म्हणजे 2.25 कोटी लोकसंख्या आपल्या मराठवाड्याची. मग 2.25 कोटीमध्ये जरी म्हणलं मराठवाड्याची लोकसंख्या म्हणलं तर मराठे धरा तुम्ही 40% जरी धरलं तर 90 लाख मराठे, 90-95 लाख मराठे मिनिमम. मग 90-95 लाखामध्ये 3 लाख मराठे आहे का आरक्षणात गेलेले? मग बाकीचे काय करायचं? मग तुम्ही बाकीचे 90 लाख वरले 5च धरू आपण. आता आणखी 1-2 लाख जाते, वरले 5 लाख मराठ्यांनी काय करायचं? ते सरसगटमध्ये घ्यायचं का? अहो 8,556 गाव आहे मराठवाड्यात. त्याच्यात आजही 7,500 गावामध्ये नोंदी नाही, आजही नाही. 7,500 गावामध्ये नोंदी नाही. आणि एकूण मराठवाड्यामध्ये ज्या नोंदी मिळाल्या का त्या एकूण 50,000पर्यंत नोंदी गेल्या त्या. आणि त्या 50,000 नोंदीनुसार 2,91,000 प्रमाणपत्र मिळाली. मग त्या 50,000 जर नोंदी म्हणल्या तर मनोज जरांगे काय म्हणते, 50,000 58 लाख नोंदीतून 3 कोटी मराठी आरक्षणात गेले. कट केले असेल त्याच्या आतापर्यंत 3 कोटी मराठी आरक्षणात गेले, 3 कोटी मराठी आरक्षणात गेले 58 लाख नोंदीतून. आणि बरं, 58 लाख नोंदीतून फक्त 50,000च नोंदी मराठवाड्यात सापडलेल्या आहे. 58 लाख नोंदीचं मनोज जरांगेचं श्रेय नाही. आणि जर टक्केवारीत तपासलं तर 0.1% बी नाही, अर्धा टक्का बी नाही, अर्धा टक्का. हे ज्या 50,000 नोंदी येत्या. आणि मग 58 लाख नोंदी म्हणलं तर त्याच्यात अमरावती विभागातच 25 लाख नोंदी. नागपूर विभाग नाही बरं का विदर्भातला, अमरावती विभागातच 25 लाख नोंदी. मग तुम्ही महाराष्ट्राच्या कोकणाच्या इकडल्या तिकडल्या नोंदीत तुम्ही त्याचं श्रेय घेता का पंजाबराव देशमुखांचं? म्हणजे श्रेय त्यांचं, असं त्यांचं श्रेय आहे ते, हे श्रेय त्यांचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्या श्रेयाच्या नादी नका ते आकडे फेकू. एका सभेत असं म्हणले 4,22,00,000 मराठी आरक्षणात गेले. अहो तुम्हाला एक सांगतो, हे 2,91,000 प्रमाणपत्र जे मिळाले समजा त्याच्यात 10,000 बी व्हॅलिड नाही. आणि 4,22,00,000 मराठी. अहो मी स्पष्ट माझं एक म्हणणं आहे की महाराष्ट्रभरामध्ये आता जे मिळाले नाही मराठवाड्याचे 3 लाख प्रमाणपत्र, 2,91,000 प्रमाणपत्र, 1,000 प्रमाणपत्र, 1 कोटीच्या वर आरक्षण नाही, 1 कोटीच्या वर प्रमाणपत्र नाही. सकल मराठा समाजाचं पाहतो मी, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, साऱ्या जुन्या आणि नव्या साऱ्या नोंदी जरी धरल्या तर 1 कोटीच्या वर प्रमाणपत्र नाही. मला विखे पाटलांनी बी आकडा आणून द्यावं, 1 कोटीच्या वर प्रमाणपत्र जर निघाले तर. आणि मनोज जरांगेने बी आकडा आणून द्यावं, 1 कोटीच्या वर प्रमाणपत्र नाही. मी मिशी कापून बघन.
कुठून काय कसे आकडे फेकीत तो 2 कोटी मराठा आरक्षणात गेले, कधी म्हणजे 3 कोटी, कधी म्हणजे 2.5 कोटी, कधी म्हणजे 4,22,00,000 मराठा आरक्षणात गेले. फेकाची मर्यादा असते आणि त्याच्या नादी लागून विखे पाटील तेच बोलायला लागले. मर्यादा असते ना. मला ही एक गोष्ट सांगा की ज्या वेळेस हे सगळे एवढे प्रमाणपत्र किंवा एवढ्या नोंदी ह्या फक्त आकड्यांनी सांगितल्या जातात, आजची वस्तुस्थिती काय? आजची वस्तुस्थिती मराठवाड्यातली तुम्हाला मी आता 3-4 वेळेस रिपीट करून सांगितलं की 2,91,000 प्रमाणपत्र मिळाली. त्याच्यात 10,000 सुद्धा व्हॅलिड नाही आणि 50,000 नोंदी सापडल्यात फक्त मराठवाड्यामध्ये. हां, आणि 8,000 तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, 8,556 मराठवाड्यात गाव आहे, त्याच्यात 7,500 गावामध्ये नोंदीत नाही. आणि ज्याप्रमाणे वाशीत मराठे गेले, आझाद मैदानावर मराठे गेले लाखो करोडोनं, त्या प्रमाणात 50% जरी म्हणलं तर त्या अर्जाच्या रांगा लागायला पाहिजे होतं ना एसडीएम ऑफिसला. कुठं आहे? लोक आपले फिरायला गेले म्हणून फिरायला गेले, चला चला हे म्हणलं चला तर तेच चला, ते मेंढरावाने झालं ते कार्यक्रम. आणि घोळे भाबडे मराठे आपले हे निघाले म्हणले की निघाले. मग यातनं आर्थिक ज्या पद्धतीचं नुकसान आहे किंवा शारीरिक नुकसान आहे, सगळ्या आर्थिक शारीरिक म्हणू शकतो ना, हरासमेंट. हे बघा, मराठा समाजाला एक मोठा भाऊ म्हणून मराठेतर समाज महाराष्ट्रातला एक मोठा भाऊ म्हणून एक मान सन्मान होता प्रत्येक गावगाड्यात. तो मान सन्मान मनोज जरांगेच्या मागणीमुळं विस्कटून गेला सारा. कारण मनोज जरांगेची मागणी 14 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातले इतर समाजही, समजा ओबीसी समाज, वंजारी समाज आला होता. वंजारी समाजाला जमीन दिल्या, माळी समाज, धनगर समाज, तेली समाज, लोहार समाज, प्रत्येक समाजानं त्या 14 ऑक्टोबरच्या सभेला सहभाग घेतला त्या काळात. मग तिथून त्यांची मागणी ओबीसीतूनच घेईन, ओबीसीतूनच आरक्षण घेणार 50%च्या आतच. आता मला मनोज जरांगेला एक प्रश्न आहे, मनोज जरांगेंना, की तुम्ही तुमचे जे पाय धरून तुमचे ते पाय धरणारे खासदार याचे बजरंग अप्पा सोनवणे, माननीय बजरंग अप्पा सोनवणे, ज्यावेळेस लोकसभाच्या निकाल लागले आणि त्याच्या एक 8-15 दिवसानंतर अमोलजी कोले हे गटनेता म्हणून, त्या शरद पवार गटाचे खासदाराचे गटनेता म्हणून हाऊसमध्ये बोलले दिल्लीच्या. आणि हाऊसमध्ये बोलताना ते काय म्हणले की मराठ्यांना वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्या. 50%च्या आत नाही म्हणले, मराठ्यांना वेगळा प्रवर्ग म्हणजे वरचं 50%च्या वरचं आरक्षण द्या, असं अमोल कोले बोलले. ते रेकॉर्ड यूट्यूबवर सर्च करा. मग माग बजरंग बाप्पा सोनवणे टाळ्या वाजित होते, बाक सुप्रिया सुळे बाक वाजित होते, बाक वाजित होते ना. मग मनोज जरांगेंनी एवढा तिथं बजरंग सोनेला खासदार करण्यासाठी एवढा आग पापड केली, एवढा भानगडी वगैरे वगैरे केल्या. तर मग मनोज जरांगेंनी एखादा प्रश्न विचारा ना, अरे तुम्ही तर बाक वाजित होते. अमोल कोल्हे यांना विचारा ना, तुम्ही बाक वाजित होते पण वेगळा प्रवर्ग करून द्या म्हणून. आणि हे जे एसीबीसी मिळालं वरचं, तर ह्या एसीबीसी जे एकनाथजी शिंदे साहेबांच्या काळात एसीबीसी दिलं 10%, त्याच्यामध्ये 4ही पक्ष होते, 4ही पक्षानं सहमती दिली. मग शरद पवार राष्ट्रवादी गट असन, अजित पवार गट असन, एकनाथ शिंदे साहेबांचा गट असन, उद्धव ठाकरे गट असन, काँग्रेस असन, टोटल पक्षानं ह्या